नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन. हेल्मेट वापरणे सक्तीचे, नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिला. अलीकडच्या काळात जिल्ह्यात दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले. अनेक अपघातात हेल्मेट न वापरणे हे प्रमुख कारण समोर आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. दुचाकी चालक मागे बसणाऱ्या प्रवाशांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक असून चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नागरिकांना आवाहन केले. वाहतूक नियम हे केवळ दंड वसुलीसाठी नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहे. प्रत्येकाने स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे. हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादा ओलांडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील प्रमुख चौक, महामार्ग, शहर, ग्रामीण भागात वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विशेष पथके यासाठी नियुक्त करण्यात आली असून जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत अपघातमुक्त नंदुरबार जिल्हा घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून नियमांचे पालन करावे, असे नमूद केले. तुम्हाला डोक्याला लागलं नसतं, आता मला थंडीमध्ये त्रास नाही झाला. आजपासून रेग्युलर हेल्मेट वापरणार. मी गाडीच्या डिकीमध्ये ठेवून कामावरती जेवणाच्या टाइमवर घालून जाईल. नमस्कार, मी श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे रस्ते अपघात घडत आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन, त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते. तरी देखील मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ऍक्सिडेंट्स आहे आणि फॅटॅलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे. आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांची सुरक्षेसाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा, त्याचा वापर करा. दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही किरकोळ ऍक्सिडेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला इजा न पोहोचता आपण सेफली त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू शकतात. मागील कालामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये एकूण 169 ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्यामध्ये दुर्दैवाने 192 लोकांचे जीव गेले आहेत. त्याचबरोबर मागच्या वर्षी 185 ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्यामध्ये 202 लोकांचे जीव गेलेले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सर्व जे नंदुरबारकर आहे, सर्व नागरिक आहे, त्यांना आमच्या कणकणीत पुन्हा एकदा आवाहन आहे. आपण हेल्मेटचा परिधान करा, हेल्मेटचा वापर करा व आपला आणि आपली परिवाराची जी सुरक्षता आहे ते निश्चित करा. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेटचे बद्दल खूप कडक कारवाई करण्यात येईल आणि जे कोणी ट्रॅफिकचे नियमाचं उल्लंघन करत आहे, त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करत नाही, असे सर्व लोकांवर आम्ही जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने सक्त कारवाई करणार आहे. सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा. आपली सुरक्षासाठी व आपल्या परिवारांची सुरक्षेसाठी नक्की हेल्मेटचा वापर करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीरेंद्र गरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.